पेपरफुटीमुळे 3 मे रोजी झालेली नीट 2026 ची परीक्षाच रद्द. सीबीआयकडून गुन्हा दाखल. पेपर लीक माफियांमुळे 22 लाख विद्यार्थ्यांना मनस्ताप. परीक्षेच्या नव्या तारखा लवकरच करणार जाहीर. नीट पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन. नाशिकमधून 30 वर्षीय शुभम खैरनारला अटक. आरोपीनं 15 लाखांना प्रश्नपत्रिका विकल्याचं समोर. सीबीआयनं घेतला आरोपीचा ताबा. नीट पेपरफुटी प्रकरणावर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचं मौन. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बोलणं टाळलं. पेपरफुटीबाबत एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. पुढारी न्यूजच्या एक्सक्लुझिव्ह बातमीचा इम्पॅक्ट. ऑप्टिंग आउट गैरप्रकाराची एमपीएससीकडून गंभीर दखल. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचे कारवाईचे संकेत. लिपिक पदाच्या नोकरीसाठी 8 लाखांच्या मागणीचा झाला होता आरोप. भारताकडे 60 दिवसांच्या कच्च्या तेलाचा आणि महिनाभराचा एलपीजी साठा उपलब्ध. इंधन टंचाईच्या अफवावर विश्वास ठेवू नये, सरकारचं आवाहन. शेअर बाजारात सलग 4थ्या दिवशी घसरण. गुंतवणूकदारांचे 16 लाख कोटी रुपयांचं नुकसान. पंतप्रधान मोदी 15 मे पासून युरोपातील 4 देशांच्या दौऱ्यावर. 15 ते 17 मे रोजी नेदरलँड आणि 17 मे रोजी स्वीडन दौरा करणार. 17 ते 19 मे रोजी पंतप्रधान मोदी नॉर्वेच्या दौऱ्यावर. पंतप्रधान मोदींच्या काटकसरीच्या आवाहनावर राज ठाकरेंची टीका. पंतप्रधान मोदींनी स्वतःचे परदेश दौरे बंद करून जनतेसमोर आदर्श ठेवावा. इंधन बचतीच्या मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरेंचं पत्र. मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद पवारांची पोस्ट. देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता. सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा. शरद पवारांचं पंतप्रधानांना आवाहन. मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर जितेंद्र आव्हाडांचं हटके आंदोलन. घोड्यावर बसून ठाणे महापालिकेसमोर निदर्शनं. पालिका आयुक्तांना परिवहन बस सेवेचा वापर करण्याचा सल्ला. तर पुण्यातही ठाकरेच्या शिवसेनेचं घोड्यावर बसून आंदोलन. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट. सिल्वर ओकवर जवळपास 20 मिनिटं चर्चा. पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याची तटकरेंची माहिती. सांगलीच्या मोठेवाडीत भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू तर 10 भाविक जखमी. वादळी वाऱ्यामुळे चिराविटांची भिंत भाविकांच्या अंगावर कोसळली. नसरापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांच्या हाती ठोस पुरावा. अत्याचारावेळी आरोपीला अडवणाऱ्या मुलांना दगड फेकून पळवून लावल्याचा आरोप. महत्त्वाचं फुटेज पोलिसांनी केलं जप्त. कल्पना खरातला न्यायालयाचा दिलासा नाहीच. कल्पना खरातचं अटकपूर्व जामीन प्रकरण लांबणीवर. मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात होणार पुढील सुनावणी. टीसीएस प्रकरणात तौसिफ अत्तारला 5 दिवसांची पोलीस कोठडी. रजा मेमन, शाहरुख कुरेशी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी. तपासाचा फोकस आता पुरावे, नेटवर्क आणि पीडितेच्या जबाबावर. दारू सोडवण्यासाठी मांत्रिकाकडे गेलेल्या 2 तरुणांचा परतत असताना संशयास्पद मृत्यू. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील धक्कादायक प्रकार. धुळ्यात भुईमुगाची आवक वाढली. भुईमुगाला 7 ते 8 हजारांचा दर. गतवर्षीपेक्षा 1000 रुपयांची वाढ. मध्य प्रदेशात 6 वाघांच्या मृत्यूनंतर नागपूरचं महाराज बाग प्राणी संग्रहालय सतर्क. केराइन डिस्टेंपर विषाणूच्या धोक्यामुळे खास उपाययोजना.